आजमध्ये कसं जगायचं आणि आजच्या ज्या क्षणांचा आनंद आहे तो जीवनामध्ये कसा घ्यायचा असा प्रश्न आम्हाला पडतो. आणि आम्हाला असाही प्रश्न पडतो की सद्गुरू आम्हाला हे शिकवता की तुम्ही आजमध्ये जगा. तर मग ते हे आशा का दाखवतं की उद्या तुमचा दिवस घडेल. सद्गुरू जे उद्याचा विषय करताय ना तो उद्याचा विषय म्हणजे तुमच्या मृत्यूनंतरचा विषय. तुम्ही म्हटलं तर आध्यात्मिक बाजूने मृत्यूनंतरचा विषय. त्यांच्यासाठी उद्या म्हणजे या जन्माच्या पश्चात. हा जन्म तुमचा आज आहे आणि जन्मानंतर जेव्हा तुमचा मृत्यू होणार आहे तेव्हा तुमचा उद्या सुरू होणार. आणि सांसारिक मनुष्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस असा आहे. एखाद्याला या संसारामधून प्रगती करायची आहे, या संसारामधून उन्नती करायची आहे, त्यांनी सुद्धा उद्याचा दिवस जर घडवायचा असेल त्यांनी आज मध्ये काय केलं पाहिजे, मेहनत केली, आज मध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि तुम्हाला जर आध्यात्मिक जीवनाचा विचार करायचा असेल, मृत्यू पश्चातच्या जीवनाचा, तरी तुम्हाला मृत्यू पश्चातचा जो उद्याचा दिवस आहे त्यासाठी तुम्हाला आजच जगायचे, म्हणजे याच जन्मामध्ये करायचं. आणि माणसं नेहमी काय करतात, त्यांचे विचार, डोक्यामध्ये जे चिंतन आहे, बुद्धी आहे, याचा सगळा जो जास्तीत जास्त वापरतो एक तर काल काय घडलं ते ऐकलं काय आहे. आणि एकमेकाला सांगण्यासाठी तुम्हाला माहिती का काय घडलं ते सांगतो पण कोणाला सांगू नका. म्हणजे आपण कालच्या गोष्टी एकमेकाला शेअर करतो आणि उद्याच्या बाबत आम्ही भीती निर्माण करतो. उद्याची जी भीती आहे ती आम्हाला आज जगून देत नाही, आज सुद्धा आम्हाला दहशत निर्माण करतो. आणि आज आम्ही त्याच विचारांमध्ये आहेत. आज जरी आम्ही सुधारणा झाली असेल, आमच्यात आज आधुनिक पिढीमध्ये आम्ही जन्माला आलो असेल, तरी आज आमची काही परिस्थिती फार बदललेली नाही. मग तो जो उद्या आहे आमचा, तो जर दुरुस्त करायचा असेल तर आम्ही आजच लक्ष दिलं पाहिजे. कालवर लक्ष देतो. आमचं सगळं लक्ष कुठे कालवर आहे. आपल्या डोक्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% विचार हे कालचे जे घडून गेलं त्याचे सतत. आणि उरलेल्या 30% 29% चिंता आहे उद्याची. चुकून 1% लोक आत्ताच जगतात. आजच्यामध्ये जिथं आहे तिथं नाहीच येते. ते कुठेतरी विचारात भरकटलेले, ते कुठेतरी तिथं जायचंय त्याला तिथं पोहोचलेली. म्हणजे विचारांच्या दुनियेमध्ये तुम्ही वर्तमान काळात कधीच नसतो. कसं ओळखायचं तुम्ही वर्तमान काळात आहे? तुमच्या डोक्यात जेव्हा विचार नसतो तेव्हा तुम्ही वर्तमान काळात. मग तुम्ही म्हणाल विचार का दिले? विचार सृजन करण्यासाठी दिले, कल्पना करण्यासाठी दिली, काहीतरी निर्माण करण्यासाठी दिली. सद्गुरू आम्हाला जे सांगता की तुमचा जो कालचा दिवस आहे ना तो तुम्ही कधीच ठीक करू शकता. तुम्ही झालं समजा उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुमच्या हातून चुकली, तुमच्याकडनं झाली, तुम्ही ती सोडलं पाहिजे. काल काय घडलं सोडून द्या. आज जे घडतंय त्याच्यावर नियंत्रण मिळवा. वर्तमान काळ पूर्णपणे आपल्या हातात, पूर्णपणे आपल्या नियंत्रणात. काल मी तुमच्याबरोबर चुकीचं वागलो, पण आज मी तुमच्याबरोबर माफी मागू शकतो आणि परत नव्याने सुरुवात करू शकतो. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता कालचा दिवस आपण ठीक करू शकत नाही. का? कारण जीवन काळमध्ये नाहीच आहे. आणि उद्याचा दिवस मात्र तुम्ही घडवू शकता. त्याचं कारण उद्या जो येणार आहे तो आजचाच काय आहे, शेवट आहे. आजचा शेवट म्हणजे उद्या. म्हणजे भूतकाळ बदलण्याची ताकद बी आजमध्येच आहे आणि भविष्यकाळ बदलण्याची ताकद सुद्धा आजमध्येच आहे. आणि म्हणून आम्ही भूतकाळात नाही गेलं पाहिजे आणि भविष्यकाळाची चिंता पण नाही केली. आपल्या हातामध्ये आत्ताचा क्षण आहे, आत्ताचा दिवस पण नाही म्हणणार मी. आता जो चाललाय तो क्षण आहे. या क्षणामध्ये मी किती सावध आहे, या क्षणामध्ये मी किती समर्पित आहे, या क्षणामध्ये मी किती निर्विचार आहे, हे जर मी स्वतःला शोधलं तर तुम्हाला वर्तमान काळ जगणं फार अवघड नाही. वर्तमान काळ जगण्यासाठी मित्रांनो तुम्ही जे काही करता त्या गोष्टीला आवडीने करा, त्याच्यामध्ये रमून जा, कोणाच तरी भलं करा. बघा जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीच विचार नसतो. आपण लहान बाळाला जर हसवायला गेलो ना, आपण तिथे गेल्यावरती सगळे विचार हरवतो. आणि म्हणून जीवन सुंदर आहे, पण त्या जीवनाची सुंदरता आज दे. भूतकाळामध्ये ते घाणेरडं आहे आणि भविष्य काळामध्ये ते भयावह आहे. भविष्यकाळ नेहमी असा चिंता करणारा असतो, कायम घाबरवणारा असतो. आणि भूतकाळ हा नेहमी दुःखी करणारा असतो, तुम्हाला दुःख देणारा असतो, टोचणारा असतो, बोचणी करणारा असतो. वर्तमान काळ मात्र जसा असतो तसाच असतो. म्हणून वर्तमान काळामध्ये जगा, समर्पित व्हा आणि तुमचं आजच नाही तुमचं भविष्य सुद्धा सुंदर करा. आजचा प्रश्न माझा असा आहे की वर्तमानात आपण कसं जगायचं आणि जे भूतकाळ आहे, ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचा आणि भविष्य काळातील चिंता याचा आपल्याला काही फायदा होतो? सर, सद्गुरूंनी अगोदर आपल्याला वर्तमान काळामध्ये जगायला सांगितलेलं आहे. तर आज सद्गुरू सांगताय की उद्याचा दिवस पण आपण होऊ शकतो, म्हणजे आपण भविष्य निर्माण करू शकतो. तर हे एक प्रकारे विरोधाभास आहे. किंवा हे जसं सांगतो की आपण कोणतीही इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता जीवन जगलं पाहिजे, आहे त्या क्षणामध्ये जगलं पाहिजे. तर मग ही उद्याचा जर दिवस आपण काही विचार करून जर घडवायचा निर्णय करतोय तर मग ती एक अपेक्षा आहे किंवा ते एक बंधन तयार होणार आहे. मग हे कसं शक्य आहे? आणि त्यावेळेस अपेक्षा येणार आहे, इच्छा येणार आहे आणि आपण त्या मार्गानेच जाणार आहे आणि तसाच दिवस घडवण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. आजचा दिवस आपण जगू शकत नाही. आजमध्ये कसं जगायचं आणि आजच्या ज्या क्षणांचा आनंद आहे तो जीवनामध्ये कसा घ्यायचा असा प्रश्न आम्हाला पडतो. आणि आम्हाला असाही प्रश्न पडतो की सद्गुरू आम्हाला हे शिकवता की तुम्ही आजमध्ये जगा. तर मग ते हे आशा का दाखवतं की उद्या तुमचा दिवस घडेल. कसं आहे, माणसाचं मन खंडन करायला फार उत्सुक असतं.
कुठल्याही गोष्ट एखाद्या समोर तरी मांडली का आपण त्याच्यामध्ये पहिले उणिवा शोधत असतो. त्याला फॉल्ट फाइंडर असं म्हणतो. आपण आपल्या मनाला कसं बनवतो, तुम्ही सॉफ्टवेअर कसं तयार करता. समजा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर तयार केलं की ते सॉफ्टवेअर काय करतं की फक्त चुकाच शोधतं. एक सॉफ्टवेअर असं तयार केलं की ते फक्त चांगल्या गोष्टी शोधतं. एक अर्जुन नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं जे सगळे पुण्यवान लोक शोधतं. एक दुर्योधन नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं जे फक्त पापीच शोधतं. त्याच्या नजरेमध्ये फक्त समोरच्याचं फक्त पापाचं बाजू येतीच दिसते. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये जे प्रोसेसिंगची जी एक पद्धती तयार केलेली आहे, बुद्धीची रचना केलेली आहे. आमच्या बुद्धीची रचना आम्हीच करतो. कशी करतो, तिला ज्या प्रकारच्या प्रक्रिया करायला आम्ही लावतो त्या प्रकारे तुमची बुद्धी त्याच्यामध्ये तरबेज होते. प्रत्येक गोष्टीमध्ये विनोद करणे आणि कोणालाही त्या अँगलचा कधी सुगावा लागणार नाही अशा अँगलने बोलणे ही कला ज्याच्याकडे असते तो कॉमेडियन बस हजरजबाब. आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारची कल्पना तो करून बोलतो. जिथे संवाद थांबायला पाहिजे तिथून तो संवाद सुरू करतो. अशा माणसाला आम्ही हजरजबाबी असू. कॉमेडियन हास्य कलाकार. मग हास्य कलाकार प्रत्येक गोष्टीमधून व्यंग बाहेर काढता किंवा विनोद बाहेर काढता. म्हणून त्यांचं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, सकारात्मक असतो, व्यंगात्मक असतो. ते हास्यास्पद बाजू जीवनाची पहिली समोर मांडतात. माणसांची जी भावना आहे, इमोशन्स आहे, ते स्थिर नाही राहत. समजा एखादा माणूस आहे तो कोणाला तरी रागीट वाटतो, कोणाला तरी तो खूप प्रेम वाटतो. ज्याने नारळाची बाहेरची बाजू पाहिली तो म्हणाल नारळ फार अवघड आहे. नारळ हे फळ माणसाच्या उपयोगाचंच नाही. का, जंगलात एकटा माणूस सापडला फक्त नारळाचं फळ मिळालं, कुठं दगड नाही, कुठं काय नाही, तुम्ही कसं खाणार. जर कल्पना करावं. म्हणजे आपण जीवनामध्ये जर त्या नारळाच्या आतल्या बाजूचा जर विचार केला तर आतमध्ये काय आहे, मधुर खोबरं आहे आणि बाहेर काय आहे, कडक आवरण. मग तुम्ही कुठे बघता, कसं जीवनाकडे तुम्ही बघताना तुम्ही शोधता की मी आजपर्यंत कसा जगलो, माझ्या भूतकाळातले अनुभव आहे. बरोबर आहे. माणसाचे अनुभव त्याला गरजेचे आहे तुमच्या दैनंदिन व्यवहारासाठी. जीवनासाठी त्या अनुभवांचा काही उपयोग नाही. तुमच्याकडे किती लाखांची संपत्ती आहे, किती करोडोचं तुमची प्रॉपर्टी आहे, एका लिमिटपर्यंत त्याचा उपयोग आहे. समजा तुमची दिवसांची गरज 1000 रुपयाची आहे तर 1000 रुपये तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा कमी असतील तुम्हाला उणीव जाणवेल. पण 1000 रुपयापेक्षा जास्त जर असतील, 10,000 येत असतील, लाख येत असतील, कोटी येत असतील, त्याचा तुमच्या जीवनामध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे. पर्सनल लाईफमध्ये द क्वालिटी ऑफ लाईफ, जीवनाची तुमची जी काही गुणवत्ता आहे त्याच्याशी तुमच्याकडे असलेल्या अतिरिक्त पैशांचा काही संबंध नाही. तुमच्याकडे असलेल्या अतिरिक्त ज्ञानाचा काही उपयोग नाही. तुमच्याकडे असलेल्या अतिरिक्त कौशल्यांचा काही उपयोग नाही. जर तुम्ही तुमच्या बाबतीत विचार केलात तुमच्याकडे जे काय आहे एका विशिष्ट मर्यादेनंतर ते इतरांसाठी आहे. तुम्ही नाही दिलं तुम्ही मेल्यावरती इतरांच्या ताब्यात जाणारच आहे. म्हणजे आज लता मंगेशकर नाही आहे पण त्याचे गाणी आहेत. तुमच्या असण्याने आणि नसण्याने काही फरक पडत नाही आहे. प्रकृतीने ते तिच्याकडून निर्माण करून घेतलं आणि आता सगळे त्याचा आनंद घेतात. तुम्ही जे काही निर्माण केलं, कौशल्य असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, अगदी राजे राजवाड्यांनी जे निर्माण केलं साम्राज्य ते संपलं, पण त्यांची जी विरासत आहे, वारसदार आहे, ते त्याचा आनंद घेतात. तुम्ही या पृथ्वी तलावर जे काही भौतिक दुनिया निर्माण करताना ते तुमच्या स्वतःसाठी एका मर्यादेपुरतं उपयोगाचं, हे मला तुम्हाला सांगायचं. तुम्ही या बाह्य जगामध्ये जे काही निर्माण करा ते तुमच्या एका लिमिटेड उपयोगाचं आहे. तुमची स्वतःची कार जर असेल तर तुम्ही तिचा एक लिमिटेड वापर करू शकता. तुम्ही 24 तास तर कारमध्ये नाही राहू शकत. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता की आम्हाला आमचं भविष्य कशामध्ये दिसतंय, भौतिक सुविधांमध्ये, भौतिक भोगांमध्ये, भौतिक विकासामध्ये आम्हाला आमचं भविष्य दिसतं. सद्गुरू जे उद्याचा विषय करताय ना तो उद्याचा विषय म्हणजे तुमच्या मृत्यूनंतरचा विषय. तुम्ही म्हटलं तर आध्यात्मिक बाजूने मृत्यूनंतरचा विषय आहे. त्यांच्यासाठी उद्या म्हणजे या जन्माच्या पश्चात. हा जन्म तुमचा आज आहे आणि जन्मानंतर जेव्हा तुमचा मृत्यू होणार आहे तेव्हा तुमचा उद्या सुरू होणार. आणि सांसारिक मनुष्याच्या बाबतीमध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस असा आहे. तुम्ही सांसारिक मनुष्याच्या बाबतीत जरी विचार केला तरी सद्गुरू आम्हाला तेच सांगताय आणि आध्यात्मिक बाजूने विचार केला तरी तेच सांगतात. एखाद्याला या संसारामधून प्रगती करायची आहे, या संसारामधून उन्नती करायची आहे, तर त्यांनीसुद्धा उद्याचा दिवस जर घडवायचा असेल त्यांनी आजमध्ये काय केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, आजमध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि तुम्हाला जर आध्यात्मिक जीवनाचा विचार करायचा असेल, मृत्यू पश्चातच्या जीवनाचा, तरी तुम्हाला
मृत्यू पश्चातचा जो उद्याचा दिवस आहे त्यासाठी तुम्हाला आजच जगायचे, म्हणजे याच जन्मामध्ये करायचं. तुम्ही असे अनंत जन्म घेतले, उद्याचे कितीतरी जन्म घेतले तुम्ही, उद्या उद्या करत तुम्ही असे अनंत वेळा जन्म आलेले मेले. परंतु तुम्ही जसं एखादी गोष्ट एखाद्या चक्रामध्ये सापडते, त्या चक्रव्यूहामध्ये ते गोल 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 फिरत राहतं, त्याला रस्ता बाहेरचा सापडत नाही. आपण म्हणतो मी गरक्यात सापडलो, तेच करतो पुन्हा 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 पुन्हा. काही माणसांचं अख्खं आयुष्य देऊन जातं, त्याला कळत नाही. मुंबईची चाकरमानी जे आहे हे म्हणता, त्यांनी जर एकमेकाला विचारलं काय रे बाबा तुझं पोरगं केवढं आहे, तो म्हणतो एक एवढं आहे एक एवढं आहे. एकाच प्रकारे एवढं एक पोरगं आणि एवढं एक पोरगं म्हणजे काय, पोरगं तर असे असतात ना, समजा नाही बोलतात ठीक आहे एक एवढं एक एवढं असं म्हणायला पाहिजे. तो ते एक एवढं आणि एक ते गावाकडे गेलेला माणूस होता, तो म्हणे असं काय बोलायला, हा मुंबईचे माणसं असे कसे. अरे बाबा म्हणे जेव्हा मी कामाला जातो ना तेव्हाही पोरगं झोपलेलंच असतं, जेव्हा कामावरून येतो ना तेव्हा ती झोपलेलंच असतं. मग मला आरवेच माहिती उभं कुठं माहिती, मला सुट्टीच नाही कधी. आम्हाला सुट्टी असली का पोरगा आणि बायको गावाला गेलेली असते. सांगण्याचं तात्पर्य आहे की आमचा जो जीवनाचा अनुभव आहे तो खूप काय आहे वेगळा आहे, प्रत्यक्ष जीवन वेगळं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही संदर्भात जरी विचार केला तरी आपण तुमचा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही. भले तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये जा किंवा सांसारिक जीवनामध्ये जा, सांसारिक जीवनामध्ये तुम्ही काल जे घडून गेले ह्या क्षणाच्या पूर्वी जे घडून गेले ते बदलू शकत नाही. आणि याच्यानंतर जे येणार आहे त्या संदर्भात तुम्ही काहीतरी करू शकता. पण म्हणतो मागचा ठेसा पुढचा शिक्षा का बरं होतो, जेव्हा पुढच्याच ठेसा लागतो तो मागचा काय होतो बरोबर. पुढच्या जेव्हा पुरुष कुठेतरी चाललंय का ठेस लागली की तिच्या मागं चालणारा काय होतो सावध आहे की अरे त्याला ठेस लागली आपल्याला नको लागाय, पुढच्याला बघून मागचा पण शांत. मग पुढचा म्हणजे आज आहे बरोबर आहे ना. आणि माणसं नेहमी काय करता, आपला जो वेळ आहे म्हणजे बघा त्यांचे विचार डोक्यामध्ये जे चिंतन आहे बुद्धी आहे याचा सगळा जो जास्तीत जास्त वापरतो एक तर काल काय घडलं ते ऐकलं काय असं. आणि एकमेकाला सांगण्यासाठी तुम्हाला माहिती का काय घडलं ते हां सांगतो पण कोणाला सांगू नका असं म्हणत मग सगळ्यांना सांगतो आहे की नाही. म्हणजे आपण कालच्या गोष्टी एकमेकाला शेअर करतो आणि उद्याच्या बाबत आम्ही भीती निर्माण करतो. आम्ही भीती पसरवण्याचं काम फार वेगाने करतो बघा तुम्ही. याच्यामध्ये खरा उद्देश चांगला असेल का सावध करण्याचा, परंतु त्याच्यामुळे तुम्ही आजचा दिवस तुमचा खराब करता हे तुम्हाला कळत नाही. माहिती आहे स्कायलॅब अमेरिकेचा जेव्हा उपग्रह निकामी झाला तेव्हा तो पृथ्वीवर पडणार होता, त्यावेळेस यंत्रणा एवढी विकसित नव्हती, तो कंट्रोलच्या बाहेर गेला आणि तो कुठेही पडू शकला असता. त्यावेळेची साधी भोळी लोक होती. असं कळलं की तो हिंदुस्थानामध्ये पडणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल अरे ते कुठं पण पडू शकतो ना आणि कधी पण पडू शकतो असं जाहीर केलं अमेरिकेने. तर भारतामध्ये आपत्तिकाल आणीबाणी जाहीर झाली त्या पद्धतीची आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारचा अपघात कुठेही पण होऊ शकतो. तर सांगतात असं जुनी लोक की ज्याला ज्याच्याकडं जे जे होतं ना त्यांनी ते खाल्लं. हां कुणी गोड गोड पदार्थ करून खाल्ले, कुणी काय तिखट करायचं काय त्यांनी ते तिखट गोड आंबट काय ज्याला जे आवडेल त्यांनी दारुडे असेल त्यांनी दारू भरपूर पिली, ज्याला जे जे भोगता येईल ते भोगलं असं सांगतात लोक. काहींनी पैसे खाल्ले, सोनं खाल्लं, म्हणजे जे जे खाता येईल ते खाव, दागिने खाल्ले काहींनी, ते सांगतात जुने लोक. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की उद्याची जी भीती आहे ती आम्हाला आज जगून देत नाही, आजसुद्धा आम्हाला दहशत निर्माण करत. आणि आज आम्ही त्याच विचारांमध्ये आहेत. आज जरी आम्ही सुधारणा झाली असेल, आमच्या आज आधुनिक पिढीमध्ये आम्ही जन्माला आलो असेल तरी आजही आमची काही परिस्थिती फार बदललेली नाही. तर जीवनामध्ये आमच्याकडे जे भौतिक आहे जीवन आमचं शरीरापासून सुरुवात होतं. आमचं भौतिक जीवन शरीर हे भौतिक जीवनाचाच एक भाग. शरीर नंतर त्या शरीराच्या संदर्भात असलेल्या गरजा, घर दार, तुमच्या वाहनं, तुम्ही निर्माण केलेले सगळे वस्त्र, तुमच्या वस्तू, त्या संदर्भात नात्यात असलेली माणसं, रक्ताची माणसं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही काय केलं आहे या शरीर आहे म्हणून. हे शरीर संपलं की त्याच्या संदर्भातले जेवढी नाटलं असतील तेच तुम्हाला नदी येऊन तुमचे राख करून टाकते, तेच तुम्हाला मातीत गाळून तुमची माती करून टाकते. घाई करते होती बी वास एवढी वासू तुम्ही वरून तुमचे दशक्रिया करतील, नारायण नागबली करतील, तुमचं कुंभ श्राद्ध घालतील. ही पिढा परत येऊ नये मागे. पितृदोष सगळ्यात भयंकर असतो, तुम्हाला माहीत नसेल. हां जो गेला याचा जर जीव गुंतला तुमच्या संसारामध्ये जीवनामध्ये तुम्हाला ते सुख लाभू देत नाही. जसं घरामध्ये नाराज झालेला एखादा करता पुरुष
त्याच्या कुटुंबात असलेले जे काही मुलं बाळं असतील किंवा जे काही परिवारातील सदस्य असतील त्यांना सुख मिळू देत नाही. जर हिरीला जर पेटला तर तो समोरच्याला अजिबात सुख आणि आनंद मिळू देत नाही. त्याच्या विरोधात काम त्याची गरज असून येतात नसो, त्याचा अहंकार दुखावला. तसं मृत्यूपश्चामध्ये हे जे जीव असतात हे जीव स्वतः तरफडतात आणि मग स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जसं एखादं लहान बाळ काहीतरी खोड्या करतं वस्तूचं नुकसान करतं तसा हा जीव नुकसान करतो. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, उद्या आमचा बिघडू शकतो म्हणून आम्ही आज लक्ष दिलं पाहिजे. मग तो जो उद्या आहे आमचा तो जर दुरुस्त करायचा असेल तर आम्ही आजच लक्ष दिलं पाहिजे. कालवर लक्ष देतो, आमचं सगळं लक्ष कुठे आहे? कालवर आहे. तुम्ही जसं म्हटलंय की आमच्याकडे जे कालचे अनुभव आहेत ते आम्हाला जीवनामध्ये समृद्ध करतात, जरा हुशार करतात, बरोबर आहे. पण ते अनुभव तुम्हाला या संसारामध्ये उपयोगाला येणार आहे. म्हणजे आधी दुसऱ्याची वस्तू मोडायची पण नसतं ती जोडून द्यायची. अशा प्रकारचे आमचे अनुभव काय कामाचे? संसारामध्ये बघा कालचे आमचे अनुभव आहे, ते अनुभव आम्ही जर आज वापरले तर आम्ही काय करतो बघा, फार तर चतुर बघतो, थोडं चतुर बनतो ना. काय का अमक्या अमक्यावर विश्वास ठेवला होता, त्यांनी माझे पैसे बुडवले, इथून पुढे कोणाला द्यायचीच नाही, हा अनुभव आहे आमचा. परंतु या संसारामध्ये कुठलीच गोष्ट स्थिर नाही आहे. तोच माणूस कोणाला तरी पैसे परत करतो, तिला त्याचं क्रेडिट चांगलं आहे, आपल्यापासून त्याचं क्रेडिट काय झालं, खराब झालं, त्याला आपण पण कारणीभूत असतो. म्हणजे आपण जीवनामध्ये हा विचार केला पाहिजे. प्रत्येकजण एकच विचार करतो. आज कोणाच्या डोक्यामध्ये जर खोल आपण जर तपासून पाहिलं, स्वतःच्या डोक्यात तपासून पहा, आपल्या डोक्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% विचार हे कालचेच, जे घडून गेलं त्याचे सतत, आणि उरलेल्या 30% 29% चिंता आहे उद्याची. चुकून 1% लोक आत्ताच जगतात आजच्यामध्ये. जिथं आहे तिथं नाहीच येते, ते कुठेतरी विचारात भरकटलेले, ते कुठेतरी तिथं जायचं आहे त्याला तिथं पोहोचलेले, काही जण मागंच अडकलेले. म्हणजे विचारांच्या दुनियेमध्ये तुम्ही वर्तमान काळात कधीच नसते. तुम्ही जर वर्तमान काळामध्ये जगला तर तुमचा विचार काय होतो, कसं ओळखायचं तुम्ही वर्तमान काळात आहे, कसं ओळखायचं? सोपं आहे. तुमच्या डोक्यात जेव्हा विचार नसतो तेव्हा तुम्ही वर्तमान काळ, तुम्ही जर आठवा बरं, तुमच्या डोक्यात विचारच नाही आहे अशी किती वेळ असतो दिवसभरामध्ये, 24 तासामध्ये किती वेळ असतो? 1% जर म्हटलं आपण 1% तर किती बोला तुम्ही, तेवढ्या वेळ तरी आपण शुद्धीवर असतो का, स्वतःबरोबर असतो का? आता आम्ही सर्वे केले, अनेक ट्रेनिंगमध्ये आम्ही लोकांना प्रश्नावली दिली का स्वतःबद्दल लिहा. काहींना प्रश्न पडतो काय लिहावं, स्वतःबद्दल लिहायला तुम्हाला लोकांबद्दल तुम्ही निबंध लिहा. जर एखाद्या वेळेस आपण चिडलो, एखाद्यावर जर भांडण झालं जवळच्या माणसाबद्दल, त्याच्याबद्दल आम्हाला किती बोलायचं असतं, मोठ्या लांबलचक निबंध असतो बघा. माणसं प्रेमाने दुसऱ्याला बोलायचं असेल ना तर फार तर किती लाडात आले तरी आय लव्ह यू एवढंच म्हणते. पण जर चिडला ना असा लांबलचक लिहित राहतो, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तू असं झालं, मी असं झालो होतो, त्याच्यावरती तू असं केलं, असं भांडणं झाले, तुम्हाला फसवलं, किती वेळा मी तुला सहन केलं, मी तुझी समजून घेते, हे असं लांबलचक निबंध असतो. हे खरं आहे खोटं आहे? म्हणजे 2 नात्यांमध्ये जेव्हा संवाद होतो ना तेव्हा सुद्धा चर्चा भूतकाळाचीच असते. आता मी तुला वेळ देतोय ना, त्या वेळेची माती करायची आणि नंतर उद्या परत 2 दिवसांनी त्याचं भांडवल करायचं. जेव्हा मी तुझ्याबरोबर बोलतो ना तेव्हा तू फक्त भांडणच करतो किंवा करते. हे का होतं? कारण आपण वर्तमान काळात जो वेळ असतो ना त्या वेळेत आपल्याला जगायचं माहीत नाही. आपण विचारांच्या माध्यमातून जगण्याचा प्रयत्न करतो आणि विचार हे जगण्याचं माध्यम नाही आहे. मग तुम्ही म्हणाल मग विचार का दिले? विचार सृजन करण्यासाठी दिले, कल्पना करण्यासाठी दिली, काहीतरी निर्माण करण्यासाठी दिली. तुम्हाला मशाल दिली प्रकाश करण्यासाठी. माकडाच्या हातामध्ये मशाल दिली तर माकड जंगलालाच आलो आहेत. आज माणसं आत्महत्या करतात, स्वतःच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये केसेस करतात. हे माकड नाही मग दुसरं काय? स्वतःच्याच कुटुंबाची बेइज्जती करणं, त्याची बदनामी करणं, त्याची इज्जत चव्हाट्यावर आणणं, हे माकड नाही तर काय? म्हणजे आम्ही शरीराने माणूस झालो परंतु विचारांनी आणि जीवनाच्या दर्जामध्ये आम्ही अजूनही माकडच आहोत. आम्हाला कोणती वस्तू कशाकरता मिळाली? आम्हाला जो विचार करण्याची क्षमता मिळाली ती नवीन निर्माण करण्यासाठी मिळाली, प्रत्येक गोष्टीला सुंदर बनवण्यासाठी मिळाली. तुम्ही फार चांगले चित्रकार आहे किंवा तुम्ही फार सुंदर असे आर्टिस्ट आहात, मेकअप करणारे, मग एखादी स्त्रीबद्दल तुम्हाला फार राग आहे, मग तिची राक्षसीन रंगवायची का? तिला अशा मिशा काढल्या, तिला अशी दाढी रंगवली, तिनं डोळे उघडले होते राहते का सांग, की काय मेकअप केला मग? म्हणजे आपण आपल्याला मिळालेलं जे काही कौशल्य आहे, ज्ञान आहे, आपल्याला मिळालेली सत्ता आहे, पैसा आहे, याचा किती जण त्याचा सात्विक उपयोग करतात, त्याचा सृजनशील उपयोग करतात.
आणि किती जण त्याचा अहंकारासाठी, मीपणासाठी, स्वार्थासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी, दुसऱ्याचं उणेपणा दाखवण्यासाठी वापर करता, बदला घेण्यासाठी वापर करता. कुठं नाही. म्हणजे सद्गुरू आम्हाला जे सांगता की तुमचा जो कालचा दिवस आहे ना, तो तुम्ही कधीच ठीक करू शकत नाही. झालं समजा उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुमच्या हातून चुकली, तुमच्याकडनं झाली, तुम्ही ती सोडलं पाहिजे. तुमच्यावर अत्याचार झाला, तुमच्यावर अन्याय झाला, तुमच्याकडनं चुका झाल्या, तुमच्याकडून अन्याय झाला, होऊ द्या. ते आज कट ऑफ कर, सोडा. आज तुमचा दिवस नवा आहे, नव्यानेच आहे. तो तुम्ही बदलू शकत नाही, पण उद्या बदलू शकता. उद्याचे आजपासून तसं करू नका, संकल्प करा. असं म्हणतात की चुकांशिवाय माणूस शिकत नाही. पहिल्यांदा केली जाते ती चूक असते, आणि दुसऱ्यांदा परत डबल केली जाते ना, ती भोड चूक असते. तिसऱ्यांदा केली जाते ना, ती कारस्थान असते. कारस्थानामध्ये आणि चुकीमध्ये काय फरक आहे? जी अनवधानानं होते, पहिल्यांदा होते, शिकण्याच्या प्रक्रियेचा तो भाग आहे. पण तुम्हाला माहीत झालेलं आहे काय? तुम्हाला सांगितलं कोणीतरी सकाळी लवकर उठलं पाहिजे, तुम्हाला माहीत नाही आहे, तो पण ठीक आहे, तुम्ही कधी पण उठायचे, 7 वाजता उठ, 6 वाजता उठ, 8 वाजता उठ. मग तुम्हाला कोणी सांगितलं की पहाटे ब्रह्ममुहूर्त असतो, आणि त्या मुहूर्तामध्ये जर उठलात तर स्वतः वातावरण जेवढं सुंदर असतं की त्या वातावरणात तुम्ही जागे जरी राहिला तरी तुमचं जीवन सुंदर प्रमाणे बदलून जाईल. तुमचा विचार, तुमची बुद्धी, तुमची निर्णय घेण्याची क्षमता, सात्विक विचार करण्याची पद्धत, या सगळ्या क्षमता तुमच्यामध्ये वाढ. आपण म्हणतो ना, संगतीचा परिणाम असतो. सायंटिफिकली ओझोन वायू पण असतो. आणि अशा वातावरणामध्ये तुमची जी सेरेब्रल सिस्टम आहे, जी बौद्धिक संस्था आहे तुमची, ती अतिशय सक्रिय बनते त्यावेळेस. आणि त्याच वेळेस आम्ही नेमकी काय, एकदा गुरुजी चिडले, एक क्लास घेणार, हे कमरा म्हणले, का रे हां कायम नापास होतो, देव अक्कल वाटत तेव्हा तू कुठे होता? तो म्हणजे गुरुजी तुमच्या क्लासला पोरं बिलन तरी पण त्यांनी सत्य बदलतं का? त्यांनी सत्य नाही बदलं. म्हणजे आम्हाला आमच्या जीवनाविषयी जे शहाणपण पाहिजे, शहाणपणच आमच्याकडे नाही आहे. मला लक्षणामध्ये मग ते शहाणपण जे आहे ते आम्ही जर मिळवलं तर आम्ही आजचा दिवस एवढा सुंदर करू, पण उद्या आमचा दिवस आमच्या हातात असेल कसा आहे. जे मुलं हायस्कूलला असताना, कॉलेजला असताना आपल्या वासनांवर, कामनांवर कंट्रोल ठेवतात, असं नाही की ते दोस्ती करत नाही, असं नाही ते मैत्री करत नाही, परंतु ते आपले बंधनं, शारीरिक मानसिक बंधनं पाळून जे जेव्हाच करायचे ते तेव्हासाठी ठेवतात, आणि सोबत देऊन अभ्यासासाठी आपली ऊर्जा वापरतात. ती जीवनामध्ये काहीतरी अचिव्हमेंट करतात, आणि त्यांचं पुढचं भविष्य कसं बनतं एकदम सुंदर. बघा, भोग तर कुत्रे मांजरं पण घेतात, म्हणून माणसाने त्यांच्यासारखा भोग जर घेतला तर त्यांच्या तर तुमच्यात काय फरक राहील? बघा, कुत्र्या मांजरांचं भूतकाळ बी तोच आहे, वर्तमान काळ तोच आहे, आणि भविष्यकाळ बी तोच आहे. पण माणसाचं जीवन बदलू शकतं ना हो. त्याने जर वर्तमान काळामध्ये मेहनत केली, इमानदारीने त्यांनी कष्ट केले, स्वतःचा त्याग केला गरजेपुरता, स्वतःच्या गरजा ज्या आहेत, तहान, भूक जे काय असेल त्याच्यावर त्यांनी जर नियंत्रण ठेवलं, आणि जर थोडंसं त्यांनी जर समर्पित होऊन एखादी साधना केली आणि एखादी साध्य मिळवलं, तर त्याच्या जीवनामध्ये त्याच्या अतिरिक्त मेहनतीचा, अतिरिक्त साधनेचा त्याचा स्वतःसाठी पण उपयोग होतो, आणि इतरांचं जीवनसुद्धा काय होतं, सुखीत. बरोबर आहे. माणसं कोणती तक्रार करता माहिती आहे का? जी वर्तमान काळामध्ये काहीच करत नाही किंवा अर्धवट करता, जीव गुंतवून करता, कामचोरपणे काम करता, प्रत्येक गोष्ट ही अंग राखून करता, बुद्धी राखून करता, काहीतरी हेतू ठेवून करता, अशी माणसं जीवनामध्ये कायम अतृप्त राहतात आणि तक्रार करत राहतात. आणि म्हणून जीवनामध्ये आपण वर्तमान काळात जेव्हा आत्ता आहोत ना, आता आहोत की नाही, याचा आनंद घ्या. काल काय घडला सोडून द्या, आज जे घडतंय त्याच्यावर नियंत्रण मिळवा. वर्तमान काळ पूर्णपणे आपल्या हातात, पूर्णपणे आपल्या नियंत्रणात. काल मी तुमच्याबरोबर चुकीचं वागलो, पण आज मी तुमच्याबरोबर माफी मागू शकतो आणि परत नव्याने सुरुवात करू शकतो. काय फरक पडतो माफी मागे? संप्रं भांडण. पण त्याच्या मनातला पीळ तसाच ठेवायचा, मग तो काही दिवसांनी एवढा घट्ट होतो की मग तुमची त्याची इच्छा असते तितकं सुटत नाही, जुनं झालं. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, कालचा दिवस आपण ठीक करू शकत नाही. का? कारण जीवन काळमध्ये नाहीच आहे. आणि उद्याचा दिवस मात्र तुम्ही घडवू शकता. त्याचं कारण उद्या जो येणार आहे तो आजचाच काय आहे, शेवट आहे. आजचा शेवट म्हणजे उद्या, बरोबर की नाही? म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहे तो आजच असणार आहे खऱ्या लक्षामध्ये, पण तो उद्या ज्यावेळेस तुमच्याकडे येईल तेव्हा तो आज असणार. उद्या पण आजच असेल. तर तुम्ही आज मध्ये जगायला लागले, तर तुम्ही आजमध्ये जगलात तर आज तुम्ही जे काही करताय, आज तुम्ही सावधगिरीने जे काही बोलताय, तेच तुमचं उद्या काय बनणार आहे, भूतकाळ बनणार. तुम्ही आजपर्यंत काय म्हटले, माझ्याशी कधी कोणी चांगलं बोललंच नाही, तू बोल आजपासून लोकांशी चांगलं, तू हाच स्वतः पहिल्यांदा, तू ओळख कर सगळ्यांशी. आणि तू ज्यावेळेस आजमध्ये या गोष्टी करशील, तुझ्या उद्यामध्ये तुझा काल सुंदर झालेला असेल. म्हणजे भूतकाळ बदलण्याची ताकद बी आजमध्येच आहे,
आणि भविष्यकाळ बदलण्याची ताकदसुद्धा आजमध्येच आहे. आणि म्हणून आम्ही भूतकाळात नाही गेलं पाहिजे आणि भविष्यकाळाची चिंता पण नाही केली पाहिजे. काय होईल ते होईल. मला सांगा, इथे आपल्या बाबतीत वाईटात वाईट काय होऊ शकतं? काय होऊ शकतं सांगा बरं. हायएस्ट काय होऊ शकतं? हाईट. याच्यापेक्षा वाईट नाही होऊ शकतं. काय होऊ शकतं? तुम्ही मरू शकता बस. याच्यापेक्षा काय दुसरं वाईट काय? अरे सर, तुम्ही असं काय बोलता? पहिल्या घरामध्ये एवढे तरुण पोरण तुम्ही बरण्याची भाषा. पण ती पण सत्य आहे ना. बघा मला सांगा, आज तुम्ही संध्याकाळी झोपले तर आजचा दिवस तर मिळालाच ना. आजचा दिवस तुमच्यासाठी मिळालाच आहे ना. तो परत येणार आहे का कधी? तिथे आणून दाखवा तुमच्याकडे काय नियोजन असेल तर. टाईम ट्रॅव्हलचं मशीन असेल कल्पनेमध्ये. म्हणजे आपण जे काही करायचं ते आजच जगू शकतो. म्हणून तुम्ही आजमध्ये आनंदी जगा ना. आणि आज जे काही जगता त्याच्यामध्ये अशा गोष्टी तयार करू नका ज्याने तुमचा काय खराब होईल? भूतकाळ खराब. ते तुमचं भविष्य काय खराब होईल. बघा, वाईट अनुभव, वाईट मेमरी ही आजमध्येच तयार होते आणि चांगली मेमरीसुद्धा आजमध्येच तयार होते. एखाद्याने तुम्हाला फसवलं, एखादा वाईट बोलला, तुमचं मन दुखवलं, तुम्हाला धोका दिला, तर तुम्ही त्याला सांगा, बाबा तुझं माझं काहीतरी मागच्या जन्मीचं देणं घेणं असेल म्हणून परमेश्वराने तुझ्याकडनं मला असा अनुभव दिला वाईट, तुला यातून जर आनंद मिळाला असेल तर मला आनंद आहे, असं तुम्ही जर म्हटले, त्या क्षणामध्ये तुमचा रागही थांबेल, तुमच्या मनात दुःखही थांबेल, वेदनाही थांबतील. असं आपण करू शकत नाही का? मी का माफी मागू? माझं काय घोडं अडले आणि माझी चूकच नाही, मी का माफी मागू? नसू द्या. चिखलामध्ये चिखल तुडवण्यापेक्षा, घाम तुडवण्यापेक्षा ही थोडीशी अंगावर उडाली ती झटकून टाका ना. तुम्ही असं कधी करता का? थोडासा चिखल उडाला म्हणून अख्खा चिखल तुडवला तुम्ही, तेवढा तो थोडासा का उडाला माझ्यावर उडतो का म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन बदा हात आपटले, पाय आपटले, लोळले तुम्ही, तर कोणाचा नुकसान बाई? म्हणजे शांतपण कशामध्ये आहे? जेवढं त्याच्यापासून दूर राहता येईल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. एकदा सिंहाला गाढवाने आव्हान केलं, चल लढ माझ्यापैकी, तू माझ्याबरोबर लढच, काय तुला हरवतो कोणी? काय केलं सिंहाने अशी मान मिळवली निघून घ्या. त्याच्या लक्षात नाही. तुम्ही म्हणाला असं कसं झालं? सिंह चुकूनही गाढवाची शिकार करीत नाही. लक्षात ठेवा. किती हुशार असेल बघ. तुम्ही कधी ऐकलंय का गाढवाची शिकार की? एक लक्षात घ्या, सिंह त्या गाढवाकडे का दुर्लक्ष करतो? का सिंहाला माहिती आहे मी याचं आव्हान स्वीकारलं तर मी जिंकणारच आहे, मला माहिती आहे. पण सगळ्या जगामध्ये काय बातमी होईल? बदनामी काय होईल? काय सिंह आहे भाऊ गाढवाच्या नादी लाल, गाढवाच्या. आणि जर मी त्याला जर म्हटलो नको मला तुझ्याशी नाही लढायचं, तर हा साऱ्या जगामध्ये डुमकं वाजवील का सिंह मला घाबरला. कळलं ना. म्हणून मोठी माणसं या अशा मूर्ख लोकांची नादी लागत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. दारुड्या रस्त्याने भेटला तुम्हाला कुठे, दारुड्याचं वागणं पाहिलं की तुम्ही बळच जवळ येऊन बस. तसं शुद्धीवर असल्यावर कधी बोलणार नाही माणसाशी. ओ साहेब बसा साहेब, हां मलाही सांगा, चला चहा पिऊ आपण. चला, शेतकऱ्याचं किती नुकसान आहे. एकदा भेटला मला एक असा ठिकाणी सिन्नरमध्ये, आम्ही सगळे पोरं व्हिजिट करून थकलो. संध्याकाळी नाश्ता पोरांना करायचा म्हणून पोरं एका हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी पोरं पाहिले, आला पण तुझा बोलून बसला. साहेब खरं सांगा, शेतकरी लुटता कधी सगळे सांगा साहेब. पेलेवर एवढं कसं काय शहाणं बोलायला? मित्रांनो, त्याला उत्तराशी काही घेणं नाही आहे. त्याला फक्त काय करायचं आहे? कांगावा करायचे. तो शुद्धीवर असल्यावर तो त्याच्या नाकावरून, हां माहिती आहे तुम्हाला तुमचं सर, अशी त्याची परिस्थिती आहे. आणि अशीच माणसं पिल्यावर राजा बनतात. खरं तेच असं आहे का ती त्यासाठीच पितात. ते शुद्धीवर राजा बनू शकत नाही. लोक त्यांचा अपमान करतात, लोक बोलू देत नाही, लोक त्यांचा आदर करत नाही. मग ते पिल्यावर लोक त्यांना घाबरतात. त्यांना असं वाटतं पिल्यावर माझा सन्मान वाढतो म्हणून ती पिते. बघा, माणसं वर्तमान काळात देखील स्वतःला कसं फसवतं, पण त्यांना हे कळत नाही. त्यांनी त्याच्यामुळे त्यांचा भविष्यकाळ काय होतो? अंधारात जातो. लक्षामध्ये. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो, आपल्या हातामध्ये आत्ताचा क्षण आहे, आत्ताचा दिवस पण नाही म्हणणार मी. आत्ता जो चालला आहे तो क्षण आहे. या क्षणामध्ये मी किती सावध आहे, या क्षणामध्ये मी किती समर्पित आहे, या क्षणामध्ये मी किती निर्विचार आहे, हे जर मी स्वतःला शोधलं तर तुम्हाला वर्तमान काळ जगणं फार अवघड नाही. विचार आला की त्याच्याबरोबर सहमत होऊ नका किंवा असहमत पण होऊ नका. त्याला फक्त पहा, साक्षी व्हा. बघा, साक्षीदार घटनेमध्ये सहभागी नसतो, पण तो सगळी घटना पाहत असतो. म्हणूनच त्याच्या साक्षीला काय असतं? महत्त्व. साक्षीदार जर कोणाची तरी बाजू घ्यायला लागला आणि त्या घटनेत सहभागी असेल तर त्याची साक्ष फार महत्त्वाची ठरली जात. साक्षीदार कोणता महत्त्वाचा? जो घटनेमध्ये सहभागी नाही आणि त्याचा घटनेशी किंवा घटनेतल्या लोकांशी त्याचा काडी मात्र संबंध नाही आहे, त्याची साक्ष ग्राह्य धरली जाते, अंतिम समजली जाते. मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साक्षीदार व्हा. तुमच्या शरीराची, तुमच्या मनाची, तुमच्या नात्यांची, तुमच्या घरात असलेल्या सगळ्या घटनांची. यालाच मुक्ती असं म्हटलं, यालाच योग असं म्हटलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींशी स्वतःला बाजूला करताना
हवे असलेल्या गोष्टीशी तुम्ही जोडले आहात. मला सांगा, तुमच्या पिशवीमध्ये ऑलरेडी अगोदरच कचरा भरलेला आहे, त्याच्यामध्ये पाहुण्यांना तुम्हाला फळं भरून द्यायची, भाजी भरून द्यायची, पण तुम्ही म्हणता नाही ते काढायचं नाही, तर पाहुण्यांसमोर काय पर्याय, तुमचा कचरा तुम्हाला परत देत. ही पिशवी म्हणजे तुमचं मन आहे आणि तो पाहुणा म्हणजे मी आहे, जो रोज काही ना काही चांगलं त्याच्यामध्ये भरण्याचं काय करतो प्रयत्न. मग तुम्ही अगोदर जे भरून ठेवलेलं आहे ना, त्याच्यावर तुमचं एवढं प्रेम आहे का तुम्हाला तेच तुमच्यासाठी महत्त्वाचं वाटतं, मग ते तुम्ही कसंच ठेवता. फार तर त्यातला निम्मा कचरा फेकून देतात, निम्मे याच्यावर भाजी भात. परत तुम्ही या समाज संपर्कात गेले का ते वरच्यावर फळं भाज्या असं काही सांडून जातात आणि परत रिकामा झाला का तुम्ही कचरा भरता रिकामी परत दिवसभर कचरा भर कसतेच. नको असलेले व्हिडिओ बघ, नको असलेले रील्स बघ, नको असलेले चर्चा कर, नको असलेल्या बातम्या बघ, ह्याच कचरा आहे ना. मला सांगा, अपघात झाला, हे अत्याचार झाला, यांनी भ्रष्टाचार केला, इथं तो अधिकारी पकडला, इथं हे झालं, इथं ते झालं, या सगळ्या बातम्यांचा तुमच्या जीवनात काय उपयोग आहे. वर्तमानपत्रामध्ये जे काही छापून येतं ते काय असतं, सगळं नाव वर्तमानपत्र आहे आणि बातम्या सगळ्या भूतपत्र. त्याचं खरं नाव काय पाहिजे, भूतकाळपत्र. कालच्या शिवाय बातम्या आणि आज वर्तमान म्हणून आणि एक लक्षात ठेवा, जेवढे बातम्या वाचणारे लोक असतात ना, मॅक्झिमम राजकारणी असतात. ते घरातसुद्धा राजकारण करतात. जेवढे लोक बातम्या बघतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये राजकारण घुसतं. प्रत्येकजण लबाडे, प्रत्येकजण भामटाय, काही पण, कारण बातम्यात तसं त्यांनी पाहिलेलं असतात. ते फिलिंग झाल्यामुळं त्याच्या मनामध्ये प्रोग्रामिंग काय होतं, जग सगळं काय आहे, नालायक आहे, भ्रष्टाचारी आहे, खोटारडे आहे, भामटे, विश्वासघातकी आहे, अशा प्रकारची प्रतिमा त्याच्या डोक्यामध्ये घट्ट तयार माझ्या लक्षामध्ये. आणि मग तो स्वतःला फार असा दयाळू समजतो, जग फार भामटंच, स्वतःला फार म्हणजे तो प्रामाणिक नाही आहे, त्याला माहिती आहे, पण त्याला वाटतं जग 100% नालायक आहे, मी फक्त 50%. मग मी चांगलाच आहे ना. मी त्यांनी 4 लग्न केले, मी एकच केलं ना. माझी इच्छा होती पण नाही केलं मी, म्हणजे मी सज्जन आहे का नाही. त्यांनी 4 खून केले, मी एकच केला आहे, त्याच्यापेक्षा मी सज्जन. त्यांनी तर खून केला, मी फक्त थोडंसं जखमी केलं होतं, हाफ मर्डर केली. त्याने लाखो रुपये चोरले, मी फक्त 2-4 हजार रुपये चोरले. का मी फार चोर नाही, फार मोठा बुरटा आपला. त्यांनी समाजाला फसवलं, मी फक्त माझ्या मित्राला फसवलं, बस. मी फार मोठा काय दोषी आहे का. म्हणजे आपण नेहमी स्वतःबद्दल काय असतो, क्लीन चिट देतो स्वतःला. नाही ते समाज बातम्या याच्यातच पाहतो लोक, की जग एवढं भयंकर घाणेरडे आहे आणि मी त्याच्यापेक्षा थोडासा चांगला आहे. लक्षामध्ये आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, की आपण जर जीवनाचा जर वास्तविकपणे स्वीकार केला तर जीवन सुंदर होऊ शकतं. त्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे, प्रामाणिकपणे जगलं पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि आजमध्ये जगलं राहायचं. जो आजमध्ये जगणारा माणूस आहे तो कुठलाच विचार करत नाही. त्याला विचार करायला संधीच मिळत नाही ना, वेळच मिळत नाही ना त्याला. कारण त्यांनी स्वतःला काय केलं, कामामध्ये गुंतून घेतलेलं आहे. निर्विचार होण्यासाठी तुम्ही स्वतःला कामात गुंतून घ्या. तुम्ही कोणाचं तरी ज्ञानार्जन करा रिकाम्या वेळेमध्ये, कोणाची तरी मदत करा, सेवा करा. काहीच करता येत नाही तर थोडंसं ध्यान करा, एकांत बसू, ध्यान करा, शांत व्हा, बघा तुमच्या विचारांकडे बघा, तुमचं काय चाललं आहे, तुमच्या जीवनाची दिशा कुठे चालली आहे बघा. तर एवढं सोपं आहे. वर्तमान काळात जगण्यासाठी मित्रांनो, तुम्ही जे काही करता त्या गोष्टीला आवडीने करा, त्याच्यामध्ये रमून जा, कोणाच तरी भलं करा. बघा, जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीच विचार नसतो. आपण लहान बाळाला जर हसवायला गेलो ना, आपण तिथे गेल्यावरती सगळे विचार हरवतो. आलं लक्षामध्ये. का बरं लहान बाळ आवडतो लोकांना, ह्यासाठीच. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून जीवन सुंदर आहे, पण त्या जीवनाची सुंदरता आज दे. भूतकाळामध्ये ती घाणेरडे आहे आणि भविष्यकाळामध्ये ती भयावह आहे. भविष्यकाळ नेहमी असा चिंता करणारा असतो, कायम घाबरवणारा असतो, आणि भूतकाळ हा नेहमी दुःखी करणारा असतो, तुम्हाला दुःख देणारा असतो, टोचणारा असतो, बोचणी करणारा असतो. वर्तमान काळ मात्र जसा असतो जसाच असतो. म्हणून वर्तमान काळामध्ये जगा, समर्पित व्हा आणि तुमचं आजच नाही तुमचं भविष्यसुद्धा सुंदर का. धन्यवाद.